आजीच्या हातची जादू. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा नव्याने स्वागत आहे. गरम भरपूर होतं आहे, म्हणूनच आज आपण करणार आहोत थंडगार असा रबडी फालुदा. रबडी फालुदा करण्यासाठी आपण घेतलेलं आहे दूध. बरं, हे दूध जे आपण घेतलेलं आहे ना, ते 1 लिटर घेतलेलं आहे. त्यानंतर आपण ही शेव घेतलेली आहे. ही तुम्हाला बाजारात आरामात भेटून जाईल, मार्केटमध्ये फालुदा शेव म्हणतात त्याला. त्यानंतर मी कलर घेतलेला आहे आणि इथे रोज इसेन्स घेतलेला आहे. त्यानंतर घेतलेली आहे 2 छोटे चमचे साखर. सब्जा घेतलेला आहे. बराच वेळ झाला, 1 तास झाला पाण्यात तो भिजवून ठेवला होता. त्यानंतर थोडं किशमिश घेतलेलं आहे. त्यामध्ये अक्रोड आहेत, बदाम, काजू आहेत आणि पिस्ता आहे. त्यानंतर हे सगळे ड्रायफ्रूट्स मिक्स करून त्याचं पावडर करून घेतलेली आहे. आणि इथे मी घेतलेलं आहे टुटी फ्रुटी. बरं, सोबत आईस्क्रीमसुद्धा आहे, पण आईस्क्रीम मी तुम्हाला नंतर दाखवते. सगळ्यात आधी आपण काय केलेलं आहे, हे पाणी ना एका टोपामध्ये तापत ठेवलेलं आहे. आणि यामध्ये आपण काय करूया, यामध्ये ही घालूया शेव. आपल्याला ही बॉइल्ड करून घ्यायची आहे चांगली. आता आपण काय करूया, हे ना आपण थोडंसं फिरवून घेऊया की जेणेकरून ना ते चिटकायला नको. इन्स्टंट अशी करणार आहोत, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही, पटापट होऊन जाईल. आता ही चांगली बॉइल्ड होऊ दे. आता मी काय करते, यामध्ये थोडा कलर घालते. ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तर नाही घातला तरी चालेल. मी थोडासा घालते येलो कलर, म्हणजे ह्याने छान कलर येईल. लाईटली कलर येईल आपल्या शेवयांना आणि ते दिसायला पण खूप छान दिसते. आता याला छान बॉइल्ड होऊ दे. तुम्ही पाहू शकता, ही ना छान आता झालेली आहे. इतपतच आपल्याला हवी आहे. आता मी काय करते, गॅस बंद करते. आता ना आपण एक चाळण घेतलेली आहे, त्यातून ना आपण हे पाणी, शेव आपण ना बाहेर काढून घेऊया. पाणी खाली गेलं आणि शेव आपली वर राहिली आहे. आता ही बाजूला ठेवून देऊया. चला, आता एका बाजूला आपण काय केलेलं आहे, दूध पण तापत ठेवलेलं आहे. आपल्याला करायची आहे रबडी, त्यामुळे हे दूध आपल्याला आटवायचं आहे. त्यामुळे मीडियम गॅस ठेवा आणि हे छान जरा आता उकळू द्या. तुम्ही पाहू शकता, दूध आपलं ना छान असं वर आलेलं आहे. आता त्याला जी काही मलाई लागेल ना, ती मलाई आपल्याला कडेकडेने साईडला करून घ्यायची आहे. मधून हे हलवत राहा की जेणेकरून खाली असं काय लागायला नको. आपल्याला बऱ्यापैकी हे आटवायचं आहे. मंडळी, मी काय करते, यामध्ये ना थोडं फ्लेवरसाठी ना मी केशर घालते, जास्त नाही. हे छान अजून आटवून घेऊया. आता ना आपण गॅस मंद केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी दूध आपलं आटलेलं आहे. आणि आता आपण काय करूया, यामध्ये घालूया साखर. तीन चमचे आपण साखर घेतलेली आहे. आता हे मिक्स करून घेऊया. त्यानंतर मी काय करते, यामध्ये घालते हे किसमिस, म्हणजे हे काजू, बदाम, पिस्ता आहे ना, हे बारीक करून घेतलेलं होतं, हे घालून घेते. म्हणजे ह्यांना छान घट्टपणा येईल. आणि फक्त 1 ते 2 थेंब ना मी रोज इसेन्स टाकते. आता हे छान मिक्स करूया. तुम्हाला हवं ना, रोज इसेन्सच्या बदली तुम्ही वेलची जायफळ पावडर घातलीत तरीसुद्धा छान होते. आता मी काय करते, मी याहून जास्त आटवणार नाही आहे. मी आता गॅस बंद करते आणि हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर 1 तासभर तरी फ्रीजमध्ये ठेवून देते.
रबडी तर आपली थंड झालेली आहे. आता आपण काय करूया, आपण करायला घेऊया फालुदा. तर मी सगळ्यात आधी घालते शेव. तुम्हाला माहितीच आहे फालुदा कसा करतात. त्यानंतर थोडा सब्जा घालते. त्यानंतर मी थोडे ड्रायफ्रूट घालते. आता आपण वरतून घालूया रबडी. आता यामध्ये पुन्हा मी आईस्क्रीम घालते. वरतून थोडी शेव घालते. पुन्हा आपण यावर घालूया ड्रायफ्रूट. सोबत घालूया आणि तुम्ही पाहू शकता आपला फालुदा तयार झालेला आहे. फालुदा तर आपला एक नंबर झालेला आहे. मग बघत काय बसलायत, तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. बरं, हा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन पदार्थ घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.